अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण. ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची बहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संलक्ष्यनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रावश्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्घसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. भजे ज्ञानदेवं. भजे ज्ञानदेवं. म्हणा देवी स्तोत्र, आपलं गंगा स्तोत्र. म्हणू का? हो म्हणा. पाचवी आणि सहावी ना? हा म्हणा. पतितो धारिणी जान्हवी गंगे, खंडित गिरीवर मंडित भंगे. भीष्मजनन खलु मुनिवर कन्ये, पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. कल्पलतामिव फलदां लोके, प्रणमति यस्त्वां न पतति शोके. पारावार विहारिणी गंगे, विबुधवधुकृत सरला पांगे. छान. काल 25वा झाला ना आपला अध्याय? 26वा झाला. नाही, आज घ्यायचा. हा नाही, काल 25वा झालाय ना म्हटलं, कारण सकाळी मी 26वा वाचून घेतलाय. छान आहे आजचाही. म्हणजे संपत्ती आणि सत्तेच्या मदानं लोक स्वतःवर कसं दुःख ओढवून घेतात, अशा अर्थाचा हा 26वा आजचा अध्याय आहे. राजा प्रधान याच्यामध्ये सुद्धा तुलना होते. बायकांमध्ये किंवा राण्यांमध्ये जी तुलना होते त्याच्यावरून रचलेला हा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदेवाय नमः. नमो वैकुंठीचाराया. नमो विठ्ठल सदया.
तुझ्या लागोनी आफाया भावभक्ती पूजितो. तू उभा विठेवर कर ठेवून कटीवर, निज भक्ता करविसी पार हा भवसागरू. आम्ही लेकरे तुझी दीन, गांजलो पाही प्रपंचान, क्लेश दुःख तापान जीव आमचा तळमळे. मायन उपेक्षी लेकरू तैसे जगा तू जगदेश्वरू, उपेक्षिता दयासागरू ब्रीद तुझे मोडेल. माझे मस्तकी ठेवून हात मज अनाथा करीसनाथ, पूर्वा वामनीचा हेत हा ग्रंथ पूर्तीचा. आता तुम्ही श्रोतेजन एकाग्र करून तुमचे मन, शुद्ध भाव मनी करून श्रवणी सादर होईजे. दृढ भावे करिता श्रवण पापाचे होय सहज दहन, जेन करती ग्रंथश्रवण ते संकटी पडतात. या वाक्याचे प्रमाण पटेल ऐसे ऐका कथन, स्नान ध्यान पूजा श्रवण उपेक्षिता काय दशा. ये विषयीची एक कथा सांगत होती ऐका आता, विनम्र असावा सदा माता गुरु ग्रंथ राजते. पूर्वी या पृथ्वीवरती वीरबाहू नामे नृपती सांगत होती ऐका, होऊन गेला धार्मिक वृत्ती उदार आणि प्रतापी. तो नृप ऐश्वर्य संपन्न पुत्रवत पाजी पाळी प्रजाजन, दक्ष प्रजेचे कल्याण करावया सदैव तो. धर्माचा तो रक्षक निज प्रजेचा पालक, राज्याचा तो संरक्षक सदाचारी सद्गुणी. ऐशा नृपाची रूपवती भार्या होती यशोमती, राये तिजवर करी प्रीती मनापासून सर्वदा. वीरबाहूचा प्रधान रूपवान गुणवान, धर्मनिष्ठ पुण्यवान चतुर राजकारणी. मला ते बिरबल आणि अकबराचीच आठवण आली. राज्यभार नेटका चालवी सकलांसी प्रेमे वागवी, राज्यवैभवा वाढवी वाढवी राज्य लौकिक. राजपत्नी होती यशोमती तिने भ्रष्टली राजमती, तो भाळला रूपावरती मोह करते तर सापडे. राजभार्या ती रूपवान आवडे तिला वस्त्रभूषण, छान चोखीचे जीवन नावडे कधी परमार्थ. नेहमी असतंच परमार्थ आवडत नाही आणि ती म्हणते कशी बघा आता, सदा सर्वदा विषयासक्त दान धर्म ना करी किंचित, तिने चालवले राजचित्त चाळवले राजचित्त आधीन केला स्वमुष्टी. हातात घेतलेलं होतं राजाला. राजपुरोहित सांगून दमले तिनं कधी न दान दिले, अथवा भजन पूजन केले काही सत्कर्म ना करी. वीरबाहू राजाप्रती ते 2 पुत्र लाभले होते, सुबाहू शतबाहू नाम त्याते दोघेही रूपवान ते. रूपवान गुणपवान परी, श्रद्धा भक्ती नाही अंतरी, दोघे पुत्रही माते परी होते पहा नास्तिक. आईचे गुण बरोबर मुलामध्ये आलेत. 3 वर्षांनी तो आला अधिक मास अति भला, तेव्हा प्रधान पत्नी राणीला घेऊन गेली सांगाती. म्हणे स्वामिनी तुझे स्मरण, होता उतवेळ झाले मन, तुझे घेण्यास दर्शन चित्त माझे आतुरे. आम्हास तुम्ही राजा राणी जैसी शिवा आणि भवानी, नारायण आणि नारायणी देवदेवता रूपते. तुमचे घेण्यास दर्शन सदैव आतुरे आमचे मन, दर्शने तुमच्या समाधान होत असे आम्हास. जला आणि लोकांनी भाव दिला की जास्तच वाटतं. प्रधान भार्या ही रूपवान गुणसौंदर्याची खाण, भाविक भक्त श्रद्धावान तेज अनुपम्य मुखासी. पण ती भाविक होती, तेज होतं तिच्या मुखावर. यशोमतीने तिला सादर बैसविले निजमंचकावर, राणी तिच्या मुखावर तेज पाहे अलौकिक. ते तेज नव्हते अलंकाराचे, तिनं काय अलंकार वगैरे घातलेले नव्हते. ते तेज नव्हते रूपाचे, ते तेज नव्हते वैभवाचे, सात्विक तेज ते होते. सात्विक तेज होतं. रूप तेज मुखावर, नयनी करुणेचा सागर, भगवंत नाम ओठावर, मूर्त सात्विक सद्गुणी. सतत तिच्या ओठावर देवाचं नाव असायचं आणि म्हणून ती सात्विक आणि सद्गुणी होती. प्रधान भार्येचे तेज पाहून शंकित होई राणीचे मन, ती म्हणे ही कसली खूण आहे ते मज न कळे. तव प्रधान भार्या म्हणे राणीस, चालू झाला बघ मलमास, ये मासी करिता स्नानदानास पुण्य बहु लाभते. आता ती सांगते काय करायचं आहे. मलमास आहे, या मलमासाची ख्याती अलौकिक ती आहे मोठी. प्रत्यक्ष पुरुषोत्तमे ह्या प्रती आहे दिले वरदान. ये मासी आचरावे, दान धर्म पुण्य जोडावे, तीर्थाटन करून यावे, देवदर्शन घेऊनी. अगाध असे महिमान पुन्हा नेतील ऐसे क्षण, म्हणून तातडी करू करू काही पारमार्थ. राजवैभव सौभाग्यपुत्र असती जरी ते अपूर्णा प्राप्त, तरी आठवावा भगवंत दाता तो या सर्वांचा. सगळं आपल्या नशिबानं मिळाले, पुत्रही मिळालेत, संपत्ती आहेत, राज्य आहे, पण भगवंताचं स्मरण करायला पाहिजे.
आपण जरी नियोजावे, दान धर्म काही करावे, तरी पतीने नाही म्हणावे, ऐसे नाते घडे. म्हणून सकळ सौख्यदाता, आठवू त्या भगवंता, जो निवारी भवभय चिंता, नेई पैलती रास. आणि आपण म्हणल्यावर पती काही नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला. मलमासाची थोर पर्वणी, आपण घेऊया साधुनी, पदरी पुण्य ठेव जोडोनी, जन्म लावू सार्थकी. मैत्रीच्या भावनेने तिला सांगते की आपलं जीवन सार्थकी लावूया. प्रधान भार्येचे हे वचन ऐकून राणी तिये लागून, काय बोले ते ध्यान लावून, ध्यान देऊन आता श्रवण करावे. हवे कशाला स्नानदान, हवे कशाला गाठी पुण्य, आपण हे वैभव भोगून राहू सुखे आनंदे. काय करायचे आपल्याला, सुख आहे वैभव आहे तेच भोगूया. दान देता तो द्रव्य नाश, शीतल स्नान नको अंगास, तप करोनी देहास, वृथा सांग झिजवावे. कशाला गार पाण्याने आंघोळ करा, जे देहाला झिजवा. देव तरी तो का पूजावा, काय तयासवर मागावा, पतिपुत्राणी वैभव काय कमी ते सांग. ह्याचा तुटवडा ज्याचेकडे, त्याने जावे भगवंताकडे, सर्व असता आपणाकडे, उगा का ते सुनावे. दानधर्म करीती जन, तेही शेवटी पावती मरण, स्वर्गी सन्मान नरकी जाचण, काय होय कुणाकडे. आणि काय माहिती नरक मिळतो का स्वर्ग मिळतो. बरे ही तर उद्याची बात, तरी आज काय कष्ट, कोण पाहिले काय भविष्यात, काय शणावे वावृता. उगाची शरीरास कष्ट देता, सौंदर्यास येईल कुरूपता, नृपन होईल जवळ करिता, जरी मला ते पाही. जर नवऱ्यानं मला जवळ केलं नाही तर मग मी बघीन काय करायचं. पतीच्या मनातून उतरावे, त्याने दृष्टीआड करावे, मग ते काय गे साधावे, कटाटोप कशाला. प्रीती आम्हा उभयतांची, एकमेकावर असता याची, गरज काय या देवधर्माची, काय मागू कुणाकडे. जो दारिद्र्याने अशी पिडला आणि आधी व्याधीने ग्रासला, दुःखी कष्टी जो झाला, त्याने देवास पूजावे. सोपं काम आहे. जो असा दुःखात असेल त्यांनी पूजावं. द्रव्य नाही ज्याचे गाठी, अन्न नाही पोटासाठी, वस्त्र न अंगल लज्जेसाठी, त्याने भीक मागावी. मजन कशाची वानवा, मग देव तो का आठवावा, उपास तापास का करावा, सांग नागे यामिनी. अन्न वस्त्र आणि निवारे, प्रत्येकास द्यावे बरे, हे तर देवाचे काम खरे. देवानं सगळं करायला पाहिजे. त्यात विशेष ते काय, सुख दुःख वैभव पाही, लोका जे का मिळे तेही, दैवाने गणदेवाने नाही, ज्ञात का हे तुझं नसे. म्हणून ते पूजा व्रत मज न वाटे पाहे उचित, आहे ते सुख भोगू मस्त, पुढे पाहू हरिकथा. ऐसे ऐकून राणीचे बोल, प्रधान भार्या गुणवंती सकळ, दुःखित झाली मन विव्हळ, तिचे पहा झाले. गुणवंतीची अमृतवाणी, राणीने टाकली झिडकारुनी, वरी अवहेलना करुनी, नाके मुरडली व्रताने. व्रताते श्रवणी पडिले अमृतवचन, तरी मानिले तृणासमान, जैसा अमृत कुंभ नेऊन ओतावा उकिरड्यास. कळतच नाही ना, लोक बघा तीर्थ वगैरे फेकून देतात. आता हे अमृतकुंभ टाकल्यासारखं झालं उकिरड्यात. गुणवंती मनी विचार करी, उपदेश न द्यावा कोणापरी, नमस्कारून आली घरी, प्रधान भार्या निघून. स्वगृही येता परतून, अधिक मास तो पाहून, व्रतारंभ केला तिने स्नानदान पूजेचा. तिकडे राणी यशोमती सुख भोग भोग्याती, तो एके दिनी अवचित ज्वर भरला अंगात. ती जवरी कोपला नारायण, ज्वराचे वाढले प्रमाण, ज्वरे शरीर झाले क्षीण, राणी झाली विकलांग. अंगीचा ज्वर तो वाढला, प्राण कासावीस झाला, वार्ता पोचली नगराला, समाचारा आले जन. तर राणी आजारी पडल्यावर सगळे विचारायला आले. प्रधान भार्या अस्ताव्रतस्थ, तिला ही वार्ता झाली श्रुत, ती लगबगे आली तेथ यशोमतीस पाहावया. तिने समजाविले पुत्राचे, धीरही दिला वीरबाहुते, आणि यशोमती समीपते येती झाली. जे जेव्हा उभय होता दृष्टी भेट, दुःखी झाली गुणवंती मनात, म्हणे देवा हे राणी प्रत, काय दुःख दिले सभा. दोघीही असता रूपवान, दोघींच्या अवस्था त्या भिन्न, एकीचे मुखी हास्य प्रसन्न, दुजी दिसे सुकलेली. वदन पुष्प गुणवंतीचे, टवटवीत दिसे ताजे, वदन पुष्प ते राणीचे, पार होते उतरले. हिचं फुल टवटवीत, तिचं सुकलेलं. उभये पाहिले परस्परांना, गुणवंतीने धीरही दिला, बाई बरे वाटेल गे ते तुला, ठेव त्यावरी विश्वास. माय बाप प्रभू आपुला, तो न अव्हेरी कधी कोणाला, सुखे ठेवतो लेकराला, भवताप हरुनिया. पाहता गुणवंतीचे वदन, वरी ऐकता तिचे वचन, क्रोधित झाली राणी तत्क्षण, आणि म्हणे ती काय, तूही यावेळेस यावेळे ऐसे शृंगार करोनी भले,
हेही तुला का न कळे माझे भेटी लागुनी. वदन माझे कोमेजलेले तुझे मात्र शृंगारलेले. काजळ डोळा ओठ रंगले आलीस काय खिजवण्या. आता ती रोजच्या प्रमाणेच आली, पण हिला वाटतं मी आता दुःखी आहे आणि ही मला मुद्दाम आली आहे टोचायला. खिजवण्या तू सेवक मी स्वामीण आलीस पायरी विसरून. जा दूर हो येथून नको दाखवू मुख ते. ऐसे बोलता यशोमती कष्टी झाली ती गुणवंती. नमस्कारोने राणी प्रति मागुता गृहा परतली. यशोमती म्हणे नृपास आपले दुःख असता मनास. शृंगारोनी या समयास येणे काय उचित. सेवके मर्यादा ओलांडावी पायरी स्वतःची नोळखावी. तरी वेळीचे शिक्षा करावी हेची असे चांगले. आता तिचं त्यात दोष काय आहे? तिची पायरी तिनं ओळखली नाही म्हणते. अविवेकी तो भूपती ऐकून ती स्त्री वचनोक्ती देई शिक्षा सत्वगती. प्रधान केला बंदिवान. आता प्रधानाचा काय दोष होता? पण त्याला बंदीत टाकला. नेऊन घातला कारावासी लुटून नेले त्याचे घरासी. पत्नीचा राग पतीसी देता झाला शासन. पती पडला संकटात द्रव्य न राहिले घरात. तरी गुणवंती आपले व्रत ना जाहली खंडित. दृढदेवावरी विश्वास म्हणे आहे हा पुरुषोत्तम मास. मी जरी का मोडले व्रतास तरी श्रीपती कोपेल. भार घालून तयावरी सौख्य असोवा दुःख तरी. न करावा दूर श्रीहरी दयावंत कृपाळू. ऐसा धरून दृढ विश्वास गुणवंती आचरे व्रतास. तो नृपती आला घरास पहावयास प्रत्यक्ष. वीरबाहू आला त्यावेळी ती बसली होती पूजास्थळी. शांत प्रसन्न मुद्रा दिसली राजयासी ते धवा. राजा विचार करी मानसी पती हिचा बंदिवासी. दुःख चटान हिचे मुखासी ही कसली अवस्था. हिने सुस्नात होऊन भाळी लेखिले कुंकुम छान वरी अलंकार लेऊन कैसी नटली ही पहा. यशोमतीचं बोलली सत्य शब्द नव्हे एकही असत्य. ही राहे सदोदित सुशोभित दुःख न हिला कालत्रयी. मग नृपे क्रोधयुक्त होऊन गुणवंतीसाठी करीत शासन. तिलाही करून बंदिवान ठेविले पती शेजारी. दोघांने बंदीत टाकलं. खंड पडावी तिची साधना मोडावे व्रत पूजा ध्याना. हाच येतू राजिया मना होता सुप्त त्यामागे. पती पत्नी दोघे जण जरी का होते बंदिवान. तरी मानस पूजन करून नेमव्रतास चालविते. परी एके दिवशी तो प्रधान काय म्हणे पत्नी लागून. आपण करता हरिस्मरण हरिकान सोडवी. तव गुणवंती झाली समजावीत. जे असेल प्रारब्धात ते भोगावेच लागे सत्य कुणा कधी ना चुके. प्रारब्ध भोग कोणा चुकले देवाधिकही नाही सुटले. आपण आपले कर्तव्य भले करत राहावे सदैव. भगवंत आहे सर्व जाणता त्याची त्रैलोकी आहे सत्ता. तो निवारील सर्व चिंता आपण स्वस्थ असावे. ऐसे ऐकून भार्या वचन विश्वास देवावरी ठेवून. स्वस्थ राहिला तो प्रधान आठवीत जगदीशा. जरी नुपेक्षावे भक्ता तरी चाले बोल लागे भगवंता. श्रद्धा भक्ती निष्ठा मोडता बोल लागेल जगतात. ऐसा विचार करुनी मनी सवे धावला चक्रपाणी. स्वप्नी जागृत नृपा करुनी काय झालता झाला. आता भगवंत राजाच्या स्वप्नात गेलाय. वीरबाहू नृपा जाण कसे म्हणावे तुझं विद्वान. तू बंदिशाळे निरपराधीजन घातलेस विवेके. प्रधान आणि त्याची कांता निरपराध ते दोघे असता. बंदिवान का केले वृथा काय अपराध त्यांचा. प्रधान पत्नी गुणवंती सांगे सत्कार्या यशोमती. परी तुझी भार्या त्याप्रती नावे ठेविते झाली. दान स्नान पूजा स्मरण अथवा श्रवण करी कीर्तन. जे हा मलमास लक्षुण ते पावती मम कृपा. मी स्वामी या मलमासाचा हा काळ बहुपुण्याचा. सश्रद्धे आचरे तयाचा उद्धार होत असे जगी. तुझ भार्ये हे सांगू जाता ती झाली नावे ठेविता. म्हणे का आठवावे भगवंता सर्व सुखी असताना. व्रताचा मान नाही राखला वरी तयाचा अनादर केला. म्हणून ताप भरला अंगाला आणि कष्ट पावली. गुणवंती धरून शुद्ध भाव आली राणीच्या भेटीस्तव. मुखमंडली तेज अभिनव होते सात्विक भावाचे. ते यशोमती पाहू न शकली कागाळी ती तुझला केली. तूही विवेकबुद्धी सोडली उगा शासिले उभयता. पहा असता बंदिवासात त्या आचरती आपले व्रत. खंडन त्यांचे सेवेत प्रिय मला ते दोघे. आता नको आणखी उशीर करी मुक्तता त्यांची सत्वर. सर्व साक्षी रे मी परमेश्वर आज्ञा माझी मान्य करी. जरी मम आज्ञेचा अनादर तरी आत्मघात तो ठरणार. राज्यासहित तू जाणार लयासी हे जाण पा. हितुके बोलूनी ते शेषशाही गुप्त झाले ठाईचे ठाई. राजा धावत मंदिरी जाई वार्ता सांगे राणीस. शरीर तापे बहु पोळली म्हणून उपरती तिला झाली. 3 रूपास म्हणे त्यावेळी सुटका करा दोघांची.
तसं राजा बोले दळ हाले, तसं राणी बोले न राजा चाले. राजा धावत बंदी शाळेत गेला, तरी तो झाला पाहत पती पत्नी उभयता स्वस्त दंग नामस्मरणात. दोघांचेही मुखावर तेजे जळाळे अतिसुंदर, गुणवंतीचे रूप मनोहर भुलवीत होते ते. शृंखला बंधनातून मुक्त करिता झाला दोघांप्रत, वरी घालूनी दंडवत क्षमादान मागतसे. दुजे दिनी दोघाप्रत सन्मानित केले दरबारात, द्रव्य त्यांचे परत देत वस्त्र अलंकारत देई. यशोमती आली दर्शनाला, गुणवंतीने धरिले तिला, अंगावरून हात फिरवला व्याधी गेली निघून. बघा, तिनं नुसता हात फिरवला त्याची व्याधी गेली. ते सामर्थ्य होते तपाचे, तेज होते सात्विकाचे, पुण्यपदरी मलमासाचे, म्हणून घडेली नवलाई. ऐसे अधिक मास आख्यान अव्हेरिता काय आले घडून, त्याचे केले इथे कथन, श्रद्धा वाढावी यास्तव. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचा संमत गोविंद तनय विरचित षड्विंशतितमोध्याय गोड हा. इति अधिक मास महात्म्य षड्विंशतितमोध्याय हा समाप्त हा. तर 27वा घेऊया का? तरी 6 राहणार आहेत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुदेवाय नमः. ओम नमोजी माय भवानी, आदिशक्ती तू त्रैलोक्य रक्षणी, दुःख दारिद्र्य शोकहरिणी अससी महामाया तू. तू लक्ष्मी, तू सरस्वती, धन आणखी विद्यादानी, तूच कालिका संहार करती या विश्वाची अससी गे. तुझी कृपा दृष्टी होता पांगुळाही होई चालता, मुकाही होई बोलता ऐसी किमया गार तू. तू मज द्यावे हे वरदान, ग्रंथाचे व्हावे सुरेख लेखन, तेणे तोषुन नारायण कृपा कर हो मजवरती. मलमास महिमा अद्भुत, जो लक्ष्मीस विष्णू सांगत, तो संकलित मी येथ सांगे तुम्हाला गुण. माय बाप श्रोतेजन करा याचे तुम्ही श्रवण, भावभक्ती मनी ठेवून कथा भाग ऐकावा. लक्ष्मी विचारितसे देवा, समान फळ व्रत प्रभावा, प्राणी यासी प्राप्त व्हावा म्हणून काय करावे. सांगे मजसी पुरुषोत्तमा, कोणता धर्म कोणत्या कर्मा, आचरिता त्या मोक्षधामा, सुखे प्राणी जातसे. ऐसा रमेचा ऐकून प्रश्न, काय बोलती नारायण, प्रत्येक सत्कर्माचे पुण्य प्राणी मात्र लाभतसे. पवित्र स्नान पवित्र दान, जप जाप्य होम हवन, अथवा करिता नामस्मरण पुण्य सहजेची लाभते. परितीच कर्मे मलमासी, करू गेले पर्वणीसी, तरी त्याचे फल कर्त्यासी बहुपटीने लाभते. एरवी जे करतो ते अधिकात केलं तर अधिकस्य अधिकम फलम. परितीच कर्मे मलमासी, करू गेले पर्वणीसी, तरी त्याचे फल कर्त्यासी बहुपटीने लाभते. स्नाने अनेक नद्यांची, दाने अनेक वस्तूंची, भोजने विविध मिष्टान्नांची देतात तोषे श्रीहरी. संपूर्ण मासी करून व्रत, उद्यापनही करी व्यवस्थित, तयासी फलपदरात घाली तसे पुरुषोत्तम. मनमलिनता दूर होय, पापाचाही होतसे क्षय, सहज होय भाग्योदय आणि वृत्ती पालटे. पूर्वी कृतयुगाचे ठाई, घडली एक नवलाई, तिचे श्रवण करू बाई, तू ते म्हणे श्रीनाथ. सुशर्मा नावाचा राजा एक सद्गुणी, आणि तो धार्मिक, शास्त्रकला विद्या अभ्यासक, दानशूर पराक्रमी. नीती न्याये राज्य सांभाळी, दाने तोषवी विप्रमंडळी, प्रजेसही प्रेमे आगळी, वागणूक देत असे. भार्या तयाची अतिसुंदर, सृष्टमयी नामे सादर, विनयशील सेवा तत्पर, धर्मपरायण ती. सृष्टमयी नाव आहे तिचं बघा. ते उभयता दोघे जण, मलमास तो येता जाण, करीत जप तपदान ध्यान, विप्रभोजने घालती. ऐसे आचरिता एके दिनी राजगृही आले अंगिरा मुनी, तयास पाहुनी राजा राणी अतिहर्षित झाली. आदरे बसून उच्चासनी, सश्रद्धे करीती पायधुणी, चरणतीर्थ ते प्राशुनी, म्हणती धन्य झालो. अंगिरा नावाचे मुनी आहेत ना. गंधाक्षता पुष्पहार, मुनीच्या घाली अपार, दुग्धपळे रसाळ मधुर, अर्पिती प्रेम भरे. सश्रद्ध मुनी पूजन, हात जोडती दोघे जण, मुनीही प्रसन्न होऊन देती शुभाशिष ते. तव मुनी म्हणती राजाप्रत, तुम्ही दोघे भाविक सश्रद्ध, नित्याचरिता पूजा व्रत विशेष मासिते. कीर्ती तुझी नगरभर पसरली आहे नृपाथोर, प्रजाजनही प्रेम अपार करतात तुझवरी. न्यून न दिसे काही डोळा, परी चेहरा का उतरला, काय दुःख असे जीवाला आम्हा ते सांगावे बा. सुशर्मा म्हणे अंगिरास, एक वैश्य होता नगरास,
वीर ऐसे नाम तयास तो परमहंसक चांडाळ. तो चोरी करी नगरात, पशु गायी विकी बाजारात, वाट मारी करी अंधारात, लुबाडीतसे लोकांचे धन. असत्य बोले निष्ठुरवाणी, पाप भयत नाही त्याचे मनी, क्रूर हिंसक त्याची करणी, पशुहून जी निंदका. तो नये आमचे हातास, जरी शिक्षा करावी त्यास, तो निघून गेला अरण्यास, आणि लपून राहतसे. एके दिनी भर दुपारी, फिरत असता वनांतरी, तहानेने व्याकुळ अंतरी, पाणी पाणी म्हणे तो. पाणी शोधत असता राणी, नवल देखले तयानी, एक देवालय वास्तू जुनी, रम्य परिसर भक्तीचा. केळी नारळी आम्रवृक्ष होते मंदिरा सभोवतीस, फुलबागही होती बाजूस, आणि वने तुळशीची. जाई जुई अनशेवंती, बकुल केतकी अनमालती, पुष्पे अपार भ्रमरभोवती, करीती गुंजारव तेथे. शांत पवित्र अनप्रसन्न सुरम्य तेथील वातावरण. सरोवरही एक छान होते निकट त्या स्थाना. सरोवरास पाहून नयनी, तृषार्थ वीर धावे तत्क्षणी, आणि जलामृत सेवुनी संतुष्ट झाला मानसी. स्त्रीसहित जलपान करून, शीतल वृक्षछाया पाहून, विश्रांतीचे निमित्त करून, क्षणिक तेथे विसावला. तो तेथे आम्ही उभयता, पातलो देवदर्शना करता, ते स्थान आमचे चित्ता अतिप्रिय वाटत असे. तो परिसर सुरम्य छान, ते देवालय आहे पुराण, तेथील मूर्तीही पुरातन आहे महाविष्णूंची. उभे तेथे श्री नारायण, शंखचक्र गदा घेऊन, वरी शेषशायी भगवान फणा धरून उभा असे. पद कमळे ती अतिसाजिरी, ती स्पर्शताच अंतरी, भक्ती उमाळा येई सत्वरी, आणि नेत्र पाझरती. ते ध्यान अति मनोहर, पाहताच सुखावे अंतर, आम्हास ते प्रिय फार, आम्ही जातो दर्शना. तयतीनीही त्याच वेळी आम्ही गेलो दर्शनाला, आमुचा पदरवा ऐकला, आणि लपला वीर तो. उदके करून पदप्रक्षालन, घेऊ गेलो देवदर्शन, तुळस फुले घेतली तोडून, फळे रसाळ गोमटी. देवालयीचा दीप लावला, न्याहाळले पुरुषोत्तमाला, सचैल स्नान घालून त्यांना केले गंधलेपन. गुंफोनिया पुष्पमाळा घातल्या त्या श्रीहरिगळा, तुलसी दले वाहून पायांना सहस्रनामे गायली. फल नैवेद्य अर्पुनिया, सद्भावे आरती करूनिया, बाहेर प्रदक्षिणा घालाया, आलो तो काय घडे. राणी मंदिरातून बाहेर येता नारी एकसत्वर, येऊन तिचे पदांवर पडती झाली अवेशे. राणी सावरुनी तिला विचारी, तू कोण कोणाची नारी, का पडली सपदावरी, काय असे दुःख तुझे. तेव्हा ती सांगत असे, वीरबाहू माझा पती असे, तो दुष्कर्मी पापी हत्यारा असे, नेण पुण्याचरण ते. बाई कितीही पाप करावे, जगापासून ते लपवावे, तरी मनास लागते भ्यावे, अंतर साक्ष ते असे. राजापासून पळता येते, लोकापासून पळता येते, परी मनापासून ना येते, कधी दूर पळावया. दुष्कर्मे केली अनेक, माथी लागले घोरपातक, पश्चात्ताप आणि विवेक आता जागे अंतरी. तरी होऊनी कृपावंत, करी माऊली आमचे हित, पुण्यदान घाली पदरात आज तुझ्या लेकीच्या. ऐकता ते करुण वचन, मीही पुढे होऊन, म्हणे पतीस बोलवून, आपण आणमुच्या सन्मुख. वीरबाहू पुढे आला, दोघेही लागले चरणांना, अभयदान देऊन मनाला शांत केले दोघांच्या. दोघे म्हणती हात जोडून, करा काही मार्गदर्शन, जेणे होईल पापक्षालन, पुण्य जोडेल पदरास. तव मी सहज सांगे त्याते, आता येणाऱ्या मलमासाते, तुम्ही नित्य महाविष्णू ते याच मंदिरी पूजावे. पहाटे नित्य उठवून मंदिरी करा सडा सम्मार्जन, सरोवरी तेच करून स्नान, पूजा धर्म आचरा. विष्णुपूजा विष्णुस्मरण, पाप टाकील सर्व जाळून, दुष्टवृत्तीचा पालट घडून, येईल तरी हरिकृपे. सकाळ संध्या हरिभजन करिता तोषेल तुमचे मन, तुम्ही जाल उद्धरून, करा तातडी श्रद्धेने. उभयते केला स्वीकार, आणि कतो नमस्कार, आम्ही दोघे आशिषवर देऊन आलो तयास. तो होताच मलमास, दोघेही लागले कार्यास, स्नान पूजन भजन त्यास घडू लागले नित्य त्या. आम्ही जाऊन पाहिले समक्ष, सेवावृत्ती दोघेही दक्ष, करीत होते व्रतनियमास भावशुद्ध अंतरी. प्रातःकाळी घडे स्नान, मंदिरी सडा सम्मार्जन, विष्णुनाम विष्णुपूजन, प्रसन्न चित्ती ते करीती. माध्यांनी फळ तोडून, आणि तसे वीरजाण, फल नैवेद्य दाखवून, प्रसाद फलेची बक्षिती. अधिक मासाचे घडे स्नान, सेवा आणिक पूजन, दर्शन ज्ञान, नामस्मरण ऐसी सेवा चालली. जव तो मलमास झाला पूर्ण, तव औचिता आले विमान,
विष्णुदूत ते घेऊन नेण्या उभयता वैकुंठी. दूत म्हणती त्या ते तुम्ही आचरला सत्कर्मा ते. उपोषण ही घडे तुम्हा ते विशेष मलमासाचे. सप्तजन्माचे गेले पाप पुण्यवृद्धी आपोआप. दोघेही पावले दिव्य रूप उद्धार झाला तयांचा. इतुकी कथा सांगून ऋषीस राजा म्हणे शंकित मानस. खरेच का पुण्यफळास अल्पकाळातसे फळतसे. तपऋषी झाले बोलते राजा सत्कर्म जे मलमासी होते. त्याचे पुण्यपदराचे येते कैक गुणे वाढोनी. जे स्नान पूजन ध्यान वरी केले नामस्मरण. त्याचा तो प्रभाव म्हणून अल्पावधीत फळ मिळे. मग नमुनी अंगिरा ऋषीस राजा ही करी उद्यापनास. तेणे तोही विष्णुपदास जाता झाला पत्नी सवे. ऐसे हे अधिकाचे महात्म्य पद्मपुराणीचे संमत. गोविंद तयन विरचित 27तमोऽध्याय गोडहा. इति अधिकमास महात्म्य 27तमोऽध्याय समाप्त. हा 6 आहेत अजून. तर उद्या शनिवार काय करायचं? सगळे तर होणारच नाही. सोमवारी पण आहे ना अमावस्येचा थोडासा अंश काहीतरी. हो व्हायला पाहिजे ना ताई. आज 27च वाचायची होती ना. व्हायला पाहिजे 31 तारखेपर्यंत. हो ना हो ना. किती अध्याय बाकी राहिले? आता 27 झाले ना, 6 राहिले. 6. हो. एका दिवसात 6 होणार नाही. नाही रो, आता उद्या घेतले तर 2 होतील म्हणजे 29 होतील. 4 रविवार राहिले ना ताई. हो 6 राहिले. 6 33 अध्याय 4 राहिलेत ना. 27 झाला. हो मग 7 27 आणि 3 30 आणि पुढे 3. 33 तुमच्याच्या 33 आहेत. हो मला 31 आहे. 31 आहे. 31च आहेत का? हो बरोबर आहे. हा 31च आहेत. नाही माझ्या डोक्यात सारखं 30 आणि 30 मग 4च राहिले. 4च राहिले. आणि आजचा 27च आहे म्हणजे तोही झाला आपला. झाला हो. मग आता 4 राहिले आणि आजपासून 4 ना. हा बर बघू. शेवटच्या दिवशी 4 अध्याय घ्या फक्त. हा चालेल तसं करू मग सोमवारी. हा, फक्त 4 अध्याय. चालेल शनिवारी बाकी जाऊया. काहीच नाही घ्यायचं मग त्या दिवशी. चालेल बाकी काही नका घेऊ. चालेल ठीक आहे. मला का 33 सारखं मला सारखं 33 वाटत होतं. नाही मलाही तसंच वाटलं म्हणून मुद्दाम बघितलं. नाही बरं झालं. मी कुठे पाहिले सहसा डोक्यात ते की सगळं 33 करतात ना, त्याच्यामुळे डोक्यात माझ्या 33चीच हे बसली. मला वाटतं अनारसे फक्त 33. नाही सगळी गाणं 33. अनारसे आठवले ना बाद झालं. बाकी नाही आठवलं काहीतरी चालते. कालचं ऐकायला मिळालं का? दुकानात चांदीचे धोंडे 33 आलेत मॅडम. कुठं दुकानात का? अहो धोंड्याचेच धोंडे द्या म्हणावं, चांदी तरी कशाला. मी म्हटलं मोदींनी सांगितलंय चांदी सोनं काही खरेदी करू नका तुझ्या दुकानात. म्हणे वाटेल तेवढी गर्दी आमच्या दुकानात. तुमच्या दुकानात आलेत का? हो ते म्हणजे महेशच्या दुकानात. हो तेच की. हो ना आम्ही गेलोच नाही गावात. त्यांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांनी दाखवलं बघ केवढी गर्दी आहे. बायका तेवढेच घेतात. छान आमच्या शहरात कोणी घेत नाही एवढं. शाबास. चांगलंय. जोडवे वाढवतायत ना. तू आज जाता माझा क्लास का? जोडवी वाढवतात ना. सगळं वाढवतात. मंगळसूत्र आता काय सगळं वाढवलेलं. कशाला वेळच नाही. मग मी तर हल्ली जोडगे घालणंही होत नाहीये, टोचतात म्हणून. मी तर सांगितलं आम्ही जोडवी घालत नाही, मंगळसूत्र घालत नाही आमच्या शहरात. नाही मंगळसूत्र तेवढं आहे. कानातलं ते असते. कालचं पाहिलं का कीर्तन? पाहायचंय अजून. हा नाही काय झालं ते जरा अर्धवट झालं काहीतरी. आता आज पुन्हा तेच करणार आहे, पण तिथं काही मिळणार नाही बहुतेक शूटिंगला. बघू आता काय होईल ते. बरं आपला हे घेऊया. कितवा झालाय काल श्लोक? 100. काही बोला. सोमवारी किती वाजता टाइम आहे आपला? कुठं म्हणजे? सोमवारी क्लास 2 वाजता. हा नाही आता आपण ठरवायचं. मी लिहिलं होतं ना आज की आपण ठरवूया. बरं आधी आता विष्णू सहस्त्र नाम होऊ देत.
तर 2लाच होईल सोमवारचा, मग नंतर ठेवूया. हा चालेल, तेवढा त्या दिवशीचा 2लाच ठेवूया, चालेल. हो. अधिक महिना संपेल हा त्यावेळी. हा हा बरोबर आहे. अधिकाची टायमिंग 2 आहे. अधिकाचे पण बरोबर आहे. बरं, आपला कितवा झाला होता ग? 21 झाली होती तरी. हा म्हणजे 22ला बरोबर, मी 22च उघडलाय, पण परत मला असं वाटलं की चला म्हणा बरं, 21वा कोणीतरी म्हणा, मी 22 लगेच घेते. कोण म्हण? मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापती. हा घ्यायचाय का आज, का झालाय? झाला झाला ना? झालाय तो. आता हा. आपल्याला हो, 22वा घ्यायचा. हंस झाला ना, हंस. हो हो. अमृत्यू सर्व दृक् म्हणा माझ्या मागून, अमृत्यू सर्व दृक् सिंहस मृत्यू सर्व दृक्सिंह सिंहस किंवस संधाता संधिमान स्थिर संधाता संधिमान स्थिरा अजो दुर्मर्षण शास्ता अजो दुर्मर्षण शास्ता दुर्मर्षण शास्ता दुर्मनश शास्ता दुर्मर्षण दुमर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. विश्रुतात्मा सुरारिया. ठीक आहे. अमृत्यू, आता आपल्याला हा शब्द सगळ्यांना तसा कळावा. अ म्हणजे नाही, मृत्यू म्हणजे मृत्यू, ज्याच्या ठिकाणी मृत्यू नाही. आपण सगळे मरते आहोत, आपल्याला कधी बोलावतील माहिती नाही आहे, त्यामुळं त्याला मात्र मृत्यूची शक्यताच नाही. पुढं सर्व दृक्, दृक् म्हणजे दृष्टीनं पाहणारा, सर्व म्हणजे सगळं, सगळं आपल्या दृष्टीनं पाहणारा, त्याला कुठलीच गोष्ट न पाहण्याजोगी नाही आहे, सगळ्यांचे सगळे व्यवहार पाहणारा असाही त्याचा अर्थ आहे. आणि सिंह हा, आता सिंह तर शब्द सांगायलाच नको. सिंह म्हणलं की सगळ्या प्राण्यांचा तो राजा असतो, पराक्रमी असतो आणि प्रलयकाळी सर्वांची हिंसा करणारा असतो. सिंह काय करतो? सगळ्यांची हिंसा करतो. आता हा काही एरवी अशी हिंसा करायला जात नाही, पण प्रलयकाळी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, म्हणजेच जणू काही त्यांची हिंसा करतो. किंवा स्मरणानं सगळी पापं नष्ट करणारा, म्हणजे फक्त नष्ट करणारा असा न घेता यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे आदी श्लोक आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी आहे की ज्याचं स्मरण केलं की आपली सगळी पातकं नष्ट होतात. आणि हिनस्ती म्हणजे तो नष्ट करतो. समस्त पापांनी स्मरणेन हिनस्ती इति सिंह. हां, पुढे संधाता. संधाता हा शब्द आपल्याकडे वेगवेगळे कारागीर असतात किंवा वेगवेगळे इंजिनियर असतात, तर त्यांच्यामध्ये हा संधाता शब्द कुठेतरी येतो बघा. आता संधाता म्हणजे जोडणारा, पण काय जोडतो हा? तर आपलं प्राणीमात्रांचं कर्म आणि त्याचं फळ, म्हणजे कर्मफलाची सांगड घालणारा. आत्ता मगाच्या त्या कथेवरून पाहिलं आपण की मी श्रेष्ठ, मला काय करायचं आहे, मला सगळी संपत्ती आहे, मी ऐश्वर्य आहे, मला पुत्र आहेत, मी सुखात आहे, हा जो मी पण असतो आणि ते फुकट मिळालेलं असतं पुन्हा. पण आपल्याला काही मिळवायचं असतं आणि आपण चांगलं कर्म करायचं असतं, हे या लोकांच्या लेखीच नसतं. पण इथे म्हणून सांगितलेलं आहे की हा प्राणीमात्रांच्या कर्मफळाची सांगड घालतो. आता त्या दोन्ही आपण राजाची पत्नी आणि प्रधानाची पत्नी उदाहरणं पाहिली की आत्ताच्याही कथेमध्ये, तेव्हा लक्षात येतं की तुम्ही जसं कर्म कराल, आणि विशेषतः अधिक मासामध्ये. आता आमच्या इथल्या बघा त्या ओळखीच्या आहेत, नात्यातलेच आहेत म्हणून, 85 वर्षाचे आहेत मिस्टर, 89-90 वर्षाचे आहेत. काल मी त्यांना सहज भेटायला गेले, त्या म्हणल्या होत्या मला यायचं आहे तुमचं ना हे ऐकायला कीर्तन. तर म्हणलं उद्या आहे म्हणे, काल का नाही आल्या? म्हणलं जाऊ दे.
तर म्हणे मी आता 5 दिवस उपवास करणार आहे. वय वर्ष 85. कशाला म्हणलं, एक म्हणे आज केला मी, कालपासनं करते. म्हटलं तेवढा ठीक आहे, उद्या द्वादशीला सोडून टाका. म्हणजे असं कुणाला हे नाही करायचं, पण मग त्या पुन्हा आजारी पडतात, त्यांच्या अंगात शक्ती नाही राहत, नवऱ्याची सेवा कोणी करायची, मुलं दूर असतात. तर कर्मानुसार फळ मिळतं हे मात्र आहे. की आता हे ऐकल्यानंतर वाटतं की आपण एखाद्याला चांगल्या सत्कर्मापासून परावृत्त करू नये, पण वयाचा आणि आपल्या ताकदीचा, बळाचा विचार करायला पाहिजे माणसाने. आणि फलभुक्ता स एव इति संधिमान, फळाचा भोग घेणाराही तोच असतो, म्हणून त्याला संधिमान असं म्हणले. पहिलं आहे संधाता आणि दुसरं आहे संधिमान. आधी सांगड घालतो म्हणून संधाता, पण भोगता कोण असतो? जो कर्म करतो त्यालाच फळ भोगायला मिळतं. पण हे सगळं देतो कोण? तो भगवंत देतो. त्याच्याजवळ सगळे हिशोब आहेत. तुम्ही किती काय केले त्यानुसार तुम्हाला बरोबर मिळणार. एका घरातल्या 5 माणसांना सारखी फळं मिळत नाहीत. दोघं नवरा बायको असले तरीसुद्धा दोघांना समान फळ मिळत नाही. ज्याचं जसं कर्म असेल, ज्याची जशी श्रद्धा असेल तसं त्याला मिळणार. आता स्थिर म्हणजे जो अचल आहे, शांत असतो, तो त्याची वणवण नसते, चंचल नसतो, म्हणून तो स्थिर आहे. एवढा बघा ना, काही लोक असेच असतात बरं का, मी पाहिलं अगदी मोठालं कार्य ठेवलेलं असतं त्यांनी, पण एकदम शांत. माझा भाऊ एक तसा होता बघा, मोठा भाऊ माझ्यापेक्षा. आता मुलीचं लग्न असू, काय घरभरणी असू, कुठलंही कार्य असू, मुलाचं असू, तो एकदम निश्चल, म्हणजे खरंच शांत असायचा. आपण म्हणावं काही नाही, सगळं फोनवरून हे करून सांगून मित्रांच्या मदतीनं हे ते, पण प्रत्येकाला अगदी गोड शब्दात सांगायचं. आणि आम्ही गेलो तर म्हणणाऱ्या, हे बघा, एक वही केली होती त्याने, प्रत्येकाच्या कामाची वाटणी लिहून ठेवली होती. काय 1 दिवसासाठी माणसं येतात, 2 दिवसासाठी, त्यांनी त्यांना छान आवडीचं काम करून दिलं की एकदम. आणि तो शांत, म्हणजे त्याला कधी टेन्शन नाही की आता हे कसं होईल, माझी मुलगी पयाची आहे, मोठी आहे, आता तिचं सगळं करायचं. म्हणजे आपण पाहतो अशी खूप लोक असतात. सहज एकदम आठवलं की असं स्थिरचित्त ही माणसं खूप सुखी असतात तशी. आता जचा अर्थ माहिती आहे जन्म, आणि म्हणजे नाही, ज्याला जन्म नाही असा, म्हणजे तो सतत गमनशील आहे असाही अर्थ होतो. अजती, गच्छती, क्षिपती वा अजहा, एवढे 4 अर्थ दिलेत अजचे. अजती म्हणजे जन्म नाही, गच्छती म्हणजे जो जातो, सतत जात राहतो, आणि क्षिपती म्हणजे पुन्हा टाकणे किंवा गमन करणे, असा जो आहे तो अज. पुढं आहे दुर्मर्षण. हा मर्ष धातूचा अर्थ आहे सहन. म्हणजे वाईट, दुष्टांचा दुष्टपणा सुद्धा तो सहन करू शकतो. म्हणजेच काय, दुर्जनांना सुद्धा तो सहन करू शकतो. म्हणूनच ज्ञानेश्वर हे सर्वोत्तम उदाहरण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना इतक्या लोकांनी त्रास दिला, काय नासकन कुचकं जर त्यांच्या झोळीत टाकलं असेल, दुर्गंधी येणारं, एखादा किती त्रस्त झाला असता, पण कुणावरही कधीही रागवलेलं नाही, कधीही नाही. दुर्जनांची दुष्टकृती किंवा जे काही वृत्ती असेल सगळं सहन करायचं, इतका प्रभावी आहे. आणि ते साक्षात विष्णूचाच अवतार होते. म्हणजे अगदी मोठ्यात मोठं सुद्धा दुःख, जे आईवडील रात्री आपल्याशी छान बोलतायत आणि पहाटे उठल्यानंतर निघून जात आहेत, केवढा डोंगर कोसळला असता, आजच्या मुलांनी तर फार हाहाकार केला असता, पण सगळं शांत चित्तानं सहन केले. एवढं मोठं दुःख, त्याच्यापेक्षाही मोठाली दुःख आली. पुन्हा तर तिरस्कृतच सगळं जीवन, कुणीही स्वीकारलं नाही, मुंजीचा अधिकार दिला नाही. म्हणजे आईवडिलांना का मरायला सांगितलं की देहांत प्रायश्चित्त घ्या, मग त्यांना मुंजीचा अधिकार देऊ, आणि नंतर त्यांची पुन्हा वाताहात लावली. तर दुर्मर्षण हा, पण दुर्जनांना सुद्धा सहन करणारा, मोठ्यातलं मोठं दुःख सहन करणारा. सगळेच संत तेच असं नाही आहे. गोरा कुंभार काय, चोखामेळा काय, जनाबाई तशीच होती. शास्ता म्हणजे शासन करणारा, सर्वांवर नियंत्रण ठेवणारा. आत्ता मगाशी सांगितलं तसं की तोच पुन्हा त्या दुष्ट राणीला किंवा राजाला जाऊन स्वप्नात सांगतोय. म्हणजे ही सुद्धा जबाबदारी त्याचीच पुन्हा, की बघ ते प्रधानाला आणि त्यांना जे निरपराधी आहेत त्यांना तू
शासन करतोयस हे तुझं चुकीचं आहे, त्यांना बाहेर काढ आणि तूही सुखी होऊन त्यांनाही सुखी होऊ दे. आणि मुख्य म्हणजे माणसाला चूक येते पण लक्षात ती उशिरा येते, पुढं जाऊ दे. शास्ता म्हणजे सर्वांवर नियंत्रण ठेवणारा. आणि विश्रुत आत्मा, विश्रुत म्हणजे प्रसिद्ध, विशेषण श्रुत, विशेष पद्धतीनं जो प्रसिद्ध आहे. पण सत्य आणि ज्ञान स्वरूप जे आहे त्याचं, त्यामुळं तो प्रसिद्ध आहे. केवळ फक्त पांडवांची बाजू घेतली म्हणून तो चांगला आहे आणि दुर्योधनाला किंवा सगळ्या कौरवांना त्रास दिला म्हणजे त्यांनी त्रास दिला म्हणून त्यांना वाईट केलं असं नाही आहे. पण ज्याचं सत्य आहे, सत्य म्हणून गांधारी नेहमी म्हणायची, येतो धर्मस्ततो जय, की येतो सत्य ततो जय. जिथं सत्य आहे, जिथे धर्म आहे, तिथे जय होत असतो. मग याचंसुद्धा सगळं वर्तन जे आहे किंवा आचरण जे आहे ते सत्य आणि ज्ञान म्हणून आपण ते पहिल्यांदाच पाहिले. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे की नाही, नेहमी स्तोत्रामध्येही तसंच वर्णन केलेलं आहे. आणि विश्रुत आत्मा म्हणजे ज्याचं सत्य ज्ञान हे सगळं प्रसिद्ध आहे. आणि शेवटचा आहे सुरारी, हाही अर्थ कळतो. सुरांचा अरी, सुर म्हणजे देव, त्यांचे आरी कोण आहेत, अर्थातच दैत्य. आणि त्याला हा म्हणजे नष्ट करणारा, काले शब्द तसा हा असून असलेला गेला होता. हे सर्वांना नष्ट करणारा, देवांच्या शत्रूंना नष्ट करणारा, उगाच सगळ्यांना नाही नष्ट करणारा. बिनकामाचे काहीतरी उद्योग नाही करायचे जे आपले लोक सध्या करत असतात ते. आता आज सहज आपलं आठवलं की चांगलं करणारे आपल्याला मिळालेले आहेत आता राज्यकर्ते, प्रधानमंत्रीजी आणि मुख्यमंत्री पण आपले राष्ट्राचे, राज्याचे. आज आमच्यासमोर 90 वर्षाचे म्हातारे आहेत, पण त्यांनी यांना बोलवलं आणि म्हणे चला म्हणे तुम्ही केलं नसेल तर सहज सांगते आहे. कारण काय असतं, आपल्याला माहिती असलेली गोष्ट सगळे सांगतातच असं. ते सकाळीच मी जांभळं आणायला गेले तर म्हणे मॅडम तुम्ही ते काय कुठलं ते कार्ड आहे केले का, 70 वर्षाच्या वरच्या लोकांचं आहे ते, त्याचं नाव आहे बघा. हां काय हो 70. हां आयुष्यमान, मला तो शब्द आठवेना कारण आपल्याला आयुष्मान व्हायचं आहे. पण ते मला सारखे विचारत होते आयुष्मान कार्ड काढलं का, आयुष्मान कार्ड काढलं का. मी म्हणलं हो झालं आहे आमचं. कधी झालं म्हणलं, मध्ये गेले आणि एका मिनिटात माझं कार्ड निघालं. मग ह्यांना बोलून त्यांनी सांगितलं की आयुष्मान कार्ड काढले काय, म्हणे नाही काढलेलं. महिन्यापूर्वी आम्हाला बोलवलं होतं ते एस टीचं कार्ड. कोणीतरी असं परोपकार करत असतात. आणि आता एस टीनं किती आपण फिरणार माहिती नाही, पण 75च्या वर फुकट आहे आणि महिलांना तर सगळ्यांनाच अर्ध आहे. पण पूर्वी आधार कार्डावर होते फायदा, आता ही कार्ड सगळी स्वतंत्र झालेली आहेत. तर ते आयुष्मान कार्ड तुम्ही काढलं असेल सगळ्यांनी, उत्तम गोष्ट आहे. नाही तर जवळच्या सायबरमध्ये जायचं, जिथे सोय असेल तिथे अक्षरशः 5 ते 10 मिनटात कार्ड काढून मिळतं. आणि कसं आहे, आपण कुणीच धन्वंतरी नाही आहेत. जन्माला आलो आहे, काहीतरी आपल्या हातून नकळत पाप घडतात किंवा अपराध घडतात किंवा चुकीचे काहीतरी गोष्टी घडतात. आणि त्यामुळं ह्या राणीसारखं अचानक ज्वर आला, अचानक अमकं झालं, काही होऊ शकतं. तर त्यासाठी ते आयुष्मान 5 लाखापर्यंत सगळ्यांना फायदा आहे बघा. आता ह्या राजाला काही गरज होती का हो, आजपर्यंत कधी दिले का कोणी असे फायदे. म्हणजे भारतातल्या प्रत्येकाला त्यांनी ती संधी करून दिली, गाव असू, छोटं असू, मोठं असू. पण त्याचा फायदा लोक घेत नाहीत, म्हणजे कळत नाही आपल्याला काय करायचं आणि काय नाही. खूप आम्ही प्रयत्न केले होते मागे ऑनलाईन होईल, तसं काही होत नाही. ते सायबरमध्ये जाऊन ते लोक छान घेतात, फोटो काढतात. तुम्ही काढले का ताई, आत्ता कोण म्हणाल्या त्या आयुष्मान, कुणी सांगितलं नाव, सुमनताईनेच ना. हां मी नाही काढला पण नाव सांगितलं, बरं झालं. बरं ठीक आहे. हां बरं चला, हा म्हणूया एकदा श्लोक. नाही ताई, दोन्हीचं एक सांगताय ना आता. नाही याचंच एखादा शब्द सांगा, नाही तर मी आज काढून ठेवले पुस्तक. सांगता नाही सांगा ना तुम्ही, सांगा. हां संधीमते सांगू का. चालेल संधिमान. हां बरोबर, म्हणजे संधिमते. हां इथे तसं संधी
संधीमते नमः ती दिलंय चतुर्थी म्हणून केली ना. अहो मला खरं काल ते पुस्तक न्यायचं होतं मंदिरात. तुम्ही केलं असेल माहिती नाही. हे करतात ना तुलसी अर्चन किंवा अर्पण, तर ते चतुर्थीनं सगळं स्वाहा करायचं असतं. म्हणजे गणेशाय स्वाहा, अग्नये स्वाहा, तसं ते आता संधीमते स्वाहा म्हणून त्या चतुर्थी केलेल्या आहेत. बोला. संध्याचे विवरण असे संधिमान नाम संधिकारकत्व प्रदर्शन करीत असे ते, किंवा असंधिमान नाम संधिकर्ता असंधिमान संधी न करीत नारायण दुर्योधनाशी. बरोबर आहे. कुणाशी संधी करायची तेही माहिती आहे का अजून? म्हणा. हा. किंवा असंधिमान नाम संधिकर्ता असंधिमान संधी न करीत नारायण दुर्योधनाशी. हा, छान सांगितलं. त्याच्याशी नाही संधी केलेलं त्याचं. दुष्टाशी नाही संधी करायची. नाही, ते आपण विवेक करून करायला पाहिजे ना. हो ना, हो करायचं ना. असं असेल. आपल्याला काय होतं, क्षणभराच्या मोहासाठी लोक अयोग्य कृती करतात की अयोग्य लोकांशी संधी करतात, तर ती नाही करायची. एवढंच या संधिमान शब्दातून लक्षात ठेवायचं. पुढचं घेऊया का थांबूया? आरती म्हणायची आहे. हा, तेच सगळा वेळ जातोच पुन्हा. अमृतानुभव म्हण. कोण अमृतानुभव घ्यायचा का? घेऊया. एखादी 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 तरी तिची हे करू. एक ओवी घेऊया. एक ओवी. हो. नाही, मला तेच सारखं वाटलं. काल नाही घेतलं. फार हुरहुर लागली मला सुद्धा की असं नकोय करायला. माऊलींची प्रार्थना घेतोय आणि फक्त सोडून देते माऊलींना. किती 26-27 झाली होती का आपली? 26 झाली होती माझ्या मते. हां, 26 झाली होती. आज 27-28 व्हायला पाहिजे होती, कारण आपण घेतली नाही ना. नाही, घेऊया ना मग आपण 27-28 निदान आज वाचूया आपण. ना तरी दीपाची सोये, हीच आहे ना? ही 28वी आहे. त्याच्या आधी साहेब ओलाची वळगी, ऐसिय विद्या असे जगी, तरी जाळू का नागी नाका आगी गंधर्व नगरे, ही झाली होती आपली. बरोबर आहे. ना तरी दीपाची सोये, अंधारे किरण साहे, तेथे काही आहे जावया जोगे. आता बघा, दीपाची सोये ना तरी म्हणजे जर नसेल तर, म्हणजे दिव्याचा संबंध जर नसेल. सोय म्हणजे त्याचा संबंध, सोयर सुतूक वगैरे आपण जसं घेतो अर्थ, तसा सोये म्हणजे त्याचा संबंध. वळग ही हा एक शब्द आलाय त्याच्यामध्ये पुन्हा. ना तरी दीपाची सोये, अंधारे किरण साहे. मग आता दिव्याचा संबंध अंधाराशी संबंध आहे ना, म्हणजे अंधार तो सहन करू शकत नाही. अंधारे किरण साहे, किरण म्हणजे खरोखर. वाती चाकी जे सोसू ते नाही, तेथे काही आहे जावया जोगे. तेव्हा तिथे काही जावया जोगे म्हणजे नाहीसे होण्याजोगं काही आहे का, असा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? की दिव्याचा संबंध अंधार सहन करू शकत नाही, तेव्हा तिथं नाहीसं होण्याजोगं काही आहे का? कारण अंधार हा आपल्याला जाणवत असतो, त्या दिव्याला तो जाणवत नसतो. त्यामुळे या सगळ्या ओव्यांमधून पूर्वभूमिकेवर भासणाऱ्या अविद्येविषयी सगळं ज्ञानदेव सांगत आहेत. जे ज्ञानदेवांना काय म्हणायचं आहे की जिथे अंधार आहे तिथे दिव्याचा काही संबंध आहे का, किंवा दिव्याचा संबंध अंधार सहन करू शकत नाही, मग तिथं नाहीसे होण्याचा प्रश्न येतच नाही ना. जसं सूर्याच्या बाबतीतही तेच सांगितलं होतं, तसं आता त्यांनी दिव्याच्या बाबतीत घेतलं आहे की वळगी म्हणजे संबंध किंवा वेळ. दिव्याला काही संबंधच नाही अंधाराशी. तसं आत्मतत्वाला किंवा परमात्मतत्वाला अज्ञानाशी काही संबंधच नाही आहे. ते सतत सत्य आहे आणि ज्ञानयुक्त आहे, एवढंच त्यांना पटवून आपल्याला द्यायचं. आज हीच घ्यायची म्हणताय ना का काय दुसरी कुठली?
हा एकच घेतली ना हो पुढे ना म्हटलं एकच घेतली. ठीक आहे, अगदीच म्हणजे काल खरं घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणले, ना तरी दीपाचे सोये अंधारे किरण साहे, तेथे काही आहे आजावया योगे जोगे, न तिष्ठती क्षणमपी दीपस्याभिमुखम तमहा. यांनी खूप सुंदर दिलेलं असतं बघा. न तिष्ठती क्षणमपी, एक क्षणभर सुद्धा तिथं उभा राहू शकत नाही. काय? दीपस्य अभिमुखम तमहा, अंधार दिव्याच्या समोर एक क्षणभरही उभा राहू शकत नाही. परंतु किमु तत्रास्ती नाशार्हे वस्तू वास्तवम. मग तिथं नष्ट करण्याजोगं काही वस्तू आहे का हो? नाहीच आहे. जर अंधारच असता सगळीकडे तर त्या अंधारामुळं काय काय अंधाराचा नाश करायचा आहे. पण दिवाच आहे म्हणजे ज्ञानच आहे, साक्षात सत्याचं ज्ञान झालेलं असेल तर तिथं नाश करण्याजोगं काहीच नाही आहे. कशासाठी करायचं? किमू म्हणजे कशासाठी? सगळे प्रश्नच विचारलेले आहेत भगवंतांनी आपल्याला. ज्ञानदेव सगळे प्रश्न विचारत आहेत जे आपल्याला प्रश्नातूनच उत्तर आपलं आपण शोधायचं. दीपासी अंधार असे काय ठावा, दूर तो करावा मग तेणे, तर तो तरी न होय दीपाशी विषय, मग उरे काय घालवया. जो ज्याचा विषय नाही तो घालवणार काय? तैसी अविद्याती स्वरूपे नाहीच, तरी कोणे साच घालवावी. सध्या सगळं अविद्येशी नातं जोडलेलं आहे. अविद्यासुद्धा नाहीच आहे, त्याच्या दृष्टीनं अविद्या नाहीच आहे, त्याला सगळं ज्ञानच आहे. स्वरूपे नाहीच आहे, स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या नाहीच, तरी कोणे साच घालवावी. मग ती कुणी घालवावी? माझ्याजवळ जर अज्ञान नसेल तर मी काय घालवायचे? एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं, स्वरूपाची ओळख झाली की मग तिथे काय घालवायचं हा प्रश्न पडेल. जसा दिव्याने काय घालवायचं? त्याच्या ठिकाणी अंधार नाहीच आहे, त्याला अंधार माहीतच नाही आहे. छान होत्या ओव्या, चांगल्या आहेत खरं. ह्या सलग घेतले ना 5-6 की चांगले आहेत. म्हणूया आता आपण, इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं, विषयः विपदां व्रात्यमनल्पं, वाग्यज्ञेन च येन भूषितं, सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः, यस्य श्रवणात् परमानन्दः, निहितो यत्रामृतनिःस्यन्दः, काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आता एकदम आरती चालली तोंडात. आरती ज्ञानराजा खूप दिवसात म्हणली नाही, म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपी कानारी,
नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराज प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोडर नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ओवाळू आरती मदन गोपाळा मुख कमळ ज्या पाहता सूर्याची या कोटी वेधले मानस हारपली दृष्टी जडित मुकुट ज्याचा दे दीप्यमान तेणे तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा एका जनार्दनी देखी येले रूप रूप पाहता झाले अवघे तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा जय देवा जय पुरुषोत्तमा अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा जय देव येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास सेवाव्रत वैकल्ये कृतातिखा लाभे उपासका ते पुण्य पदरास पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष स्नान दान पूजा जप तप ते ध्यान अवश्य ये मासी करी उपोषण मौन भोजन दीप अपूप ते दान देता भक्तांवरी तोषी भगवान जय देव जय पुरुषोत्तम नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा देऊन भोजन वस्त्रा तोची सुखवावा तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा जय देव जय पुरुषोत्तमा धूपदीप लावुनी गावी ती आरती माधव पूजा करिता लाभे संपत्ती पापे जाती लयासी पुण्य येई हाती गोविंद तनय घाले चरणासी मिठी जय देव जय पुरुषोत्तमा अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा जय देव पुरुषोत्तमाला पुरुषोत्तम मासाला ज्ञानदेवांना पंढरीनाथांना सर्व संतांना वंदन करूया आणि तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन आणि ही सेवा समर्पित करूया. छान बघता बघता अधिक मास संपत आला. तुम्ही सगळ्यांनी छान सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं एखादी गोष्ट द्विगुणित व्हावी तसं झालं की एकटीनं वाचण्यापेक्षा 4 जणांनी ऐकलं तर तो अधिक लाभ होतो, अधिक फायदा होतो. ज्याच्या पदरात असेल त्याला ते पुण्य किंवा तो लाभ मिळतो. तुम्ही सगळे म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत. या निमित्तानं आपल्याला अधिकाचा अधिक लाभ घेता आला. दरवर्षीसारखंच आपलं रुटीन चालूच होतं, पण या निमित्तानं थोडं जास्त काही शिकायला मिळालं आणि आनंद वाटला. मला तरी छान वाटलं. खरं म्हणजे आम्हाला मंदिरात जाऊन करायचं होतं, पण बायकांची अडचण हीच असते, वेळ, कुठली वेळ साधायची. ही या वेळेला नको, त्या वेळेला नको, त्यामुळं होत नाही. हे आपण छान वेळ सगळ्यांनी साधून घेतली. तसं माझं पुन्हा नाही झालं, कारण हे करायचं आणि पुन्हा तिकडे जायचं ते होत नाही, वेळा जुळत नाहीत. त्यांचं 3ला सुरू होतं कीर्तन, काय म्हणायचं, कथा. चला.